माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज फायनली माझ्या बड्डेचा दिवस आला आहे, पण प्रिशूला बघा पाण्यात टाकलं आहे. तिला वॅक्सिनेशनमुळे ना तिचा पाय खूप अकडला म्हणजे कडक पण नाही झाला, गाठ पण नाही आली, पण ना तिला ते दुखत असेल, त्याच्यामुळे ती उठतही नाही आहे, चालतही नाही आहे आणि नुसतं मला घेऊन राहत आहे. आता मी तिला तिकडे गाणे लावून दिली आहे देवाची. कशी बशी मी पूजा आटपली. आई बाबा बाहेर गेलेले आहेत अर्जंट. सो चला आता आधी मीला शांत करते. बाकी बाबाचं आणि श्रेयाचं जे बड्डे गिफ्ट होतं ते त्या दोघांनी मला सकाळीच दिलं, पण तेव्हा असं झालं की कुणा म्हणजे श्रेयाच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती, कारण तिला काल 10:30 वाजताच खूप झोप येत होती. सो तिने 12पर्यंत ती 12पर्यंत जागी राहायसाठी मोबाईल बघत होती. सो तिचा मोबाईल स्विच ऑफ झालेला होता आणि माझाही मोबाईलला स्टेटसला रिप्लाय देणं, स्टोरीला रिप्लाय देणं, व्हिडिओ काही एडिट करायचे होते रात्रीला, ते केले. त्याच्यामुळे माझ्याही मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. सो माझाही मोबाईल स्विच ऑफ होतं. सो मी ते कॅप्चर नाही करू शकले, पण दोघांचे हे गिफ्ट मी तुम्हाला आता दाखवते. त्याआधी प्रिशूला शांत करते, थोडा वरण भात चालून पाहते. तिने कालसुद्धा काहीच खाल्लेलं नाही आहे. कलिंगड खाल्लं थोडंसं आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट करा. तर आजचा आहे शनिवार. शनिवार हा दिवस हनुमानजीचा मानला जातो. तसं तर आमच्याकडे माकडं दिसत नाही, पण आज सकाळपासूनच ही 2 माकडं दिसत आहेत आणि मला असं वाटतंय की चला हनुमानजीनीच मला या माकडांच्या रूपात येऊन आशीर्वाद दिलेला आहे. सो फायनली मी प्रिशूला झोपून दिलं आहे आता आणि बघा ती निवांत झोपली आहे. आता ना मला प्रिशूची बास्केट आवरायची आहे, कारण कपड्यांचा तिचा खूप जास्त पसारा झाला आहे. तसं रोज होत नाही, म्हणून म्हटलं चला आई बाबा यायचे आहेत, मला तशी भूक लागली आहे, पण मी तिची बास्केट आधी आवरून घेते, कारण खूप जास्त पसारा झालेला आहे तिच्या कपड्यांचा आणि तो टेबल नुसतं त्यानेच भरलेला असतो. सो आता तिची मी बास्केट आवरून घेते, कारण ती थोड्या वेळाने लगेच उठते आहे त्याच्यामुळे. तर चला आता तिची बास्केट आवडते, मी तिच्या कपड्यांचा पसारा दाखवते आणि त्याच्यानंतर मग पुढे बोलते. एवढा तिच्या कपड्यांचा पसारा आहे. परत ही पूर्ण बास्केट भरली आहे, हे पूर्ण कपडे आहेत. या मॅडमची बास्केट आवडली, त्याच्यामध्ये कपडे ठेवलेले आहेत. बाकी हे जे रोजचे घालायचे आहे ते. हा टेबल मी क्लीन केलेला आहे, पण हा माहिती नाही किती दिवस असाच राहील. सो हेच ते बड्डे गिफ्ट जे बाबांनी श्रेयाकडून मिळालं आहे. हे बाबाकडून आणि हे श्रेयाकडून. सो मी आता प्रिशूला झोपून दिलं आहे. ती मोठ्या मुश्किलने झोपली आणि तिने ना थोडासाच अगदी भात खाल्ला आहे. जास्त ती खातच नव्हती, पण ते बेटर आहे, कारण काल तिने काहीच खाल्लं नाही, पण त्या मानाने आज तिने छान म्हणजे भात खाल्ला तिने आज. बाकी तिला आता शांत झोपून दिलं आहे. माझे गिफ्ट दाखवते बोलले होते, सो आता ते दाखवते तुम्हाला. तर मला दम अजिबात निघत नव्हता. मी सकाळी जशा बाबांनी आणि श्रेयाने दिलं मी तसेच ओपन केले. सो त्याच्यामुळे हे फाटलेलं आहे. तर ना हा ड्रेस मला दिलेला आहे श्रेयाने आणि खूप सुंदर असा कॉट सेट आहे बाय द वे. हे बघा, हा कलर आहे. या कलरचा तुम्ही माझ्याकडे ऑलरेडी बघितला असेल, पण तरी सुद्धा हे बघा, असा सुंदर असा कॉट सेट आहे आणि याला असा छानशा स्लीव्हसुद्धा आहे आणि असा हा ड्रेस. यावर पॅन्ट आहे जसा नॉर्मल असतो तसा. त्यालासुद्धा असे खालून छानशी डिझाईन आहे आणि हा असा पॅन्ट. बाकी पूर्ण प्लेन आहे आणि त्याला खालून अशी डिझाईन आहे. सो हा जो होता तो श्रेयाकडून आणि हा मला मिळालेला आहे बाबाकडून. तर बघा, असा मेहंदी कलर आहे हा. आता कॅमेरामध्ये कलर थोडा डिफरंट दिसेल, पण हा जो आहे ना हा राणी कलर आहे, जो श्रेयाचा आहे तो एक थोडा पिंकिश टोनमधून. आणि हा जो आहे हा मेहंदी कलर आहे, प्रॉपर मेहंदी कलर, पण तुम्हाला आता कॅमेरामध्ये वेगळा दिसत असेल. सो बघा, हा सुद्धा कॉर्ड सेट आहे. अशी दोन्ही ह्याच्यावर वेगवेगळी डिझाईन आहे आणि स्लीव्जला अशी डिझाईन आहे आणि पॅन्ट दोन्ही ह्याचा सिम्पल आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन पॅन्ट आहे आणि इथे अशी डिझाईन आहे. सो हे दोन्ही ड्रेस मला एक बाबाकडनं आणि एक श्रेयाकडनं असा मिळालेला आहे. सो दोन्हीही ड्रेस घ्यायसाठी श्रेयाच गेलेली होती, तर चॉईस तिचीच आहे, पण एक बाबाकडनं आहे आणि एक श्रेयाकडनं आहे. सो असे हे माझे बर्थडे गिफ्ट होते, जे मला खूप जास्त आवडलेले आहे. तर चला आता मी पटकन जेवण करून घेते, कारण रात्री काय झालं, प्रिशू मॅडमचा पाय दुखत होता. सो प्रिशू मॅडमचं असं होतं की ती एकाच कडावर म्हणजे एकाच पोझिशनमध्ये झोपलेली होती आणि मला तिला तसंच फीड करावं लागत होतं. सो मला ते खूप भारी गेलं रात्री. तर 5:30 पर्यंत मी जागी होती. नंतर मी झोपली, तर माझी 2-2.5 तास फक्त झोप झाली.
अशी मॅडम निवांत झोपलेल्या आहे, तोपर्यंत मी जेवण करून घेते कारण मला भूक लागली आहे. डोक्याची गोळी घ्यायची नाही म्हटलं, पण घ्यायचं काम येईलच आज बहुतेक. आणि बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. सेलिब्रेशन असं आमचं काहीच प्लॅन नाही आहे, कारण जसं आधी सांगितलं ते शक्यही नाही आहे आणि तसं प्लॅनिंगसुद्धा काही नाही आहे. आणि तसं मी आता लहान नाही आहे, सो मला एक असतं फक्त केकचं मला वाटतं. पण यावेळेस आय थिंक तसा काहीच प्लॅन नाही आहे, कारण श्रेयाने मला तसं क्लिअर सांगितलं आहे की दीदी यावर्षी ते शक्य नाही, कारण श्रेयाची तब्येत अजिबात ठीक नाही आहे. तिला फुल बॉडी प्रोफाईल सांगितलं जसं मी तुमच्याबरोबर शेअर केलं तसं. सो तिला शक्य नाही आहे आता काहीच बाकी. आणि तसेही एक्स्ट्राचे जे एक्सपेन्सेस आहेत लाईक कोर्टाचे म्हणा हे ते, त्याच्यामुळे काय होतं आहे थोडं डामाडोलच होतं आहे काम फायनान्शियली, असं आहे. तर जाऊ द्या. तुम्हाला माझे बड्डे गिफ्ट कसे वाटले सर्व ते नक्की सांगा मला. हे दोन्हीही ड्रेस खूप आवडले, जे बाबाकडून आणि श्रेयाकडून आहे. प्रिशूकडचं जे गिफ्ट होती फ्रेम ते लवकरच मी लावते आता. आणि जी आईकडची साडी होती ती साडी मला ट्राय करून बघायची आहे, कारण त्याचा ब्लाऊज शिवायला टाकायचा आहे. आणि बाकी पार्थकडून जो ड्रेस होता तो मी लवकरच वेअर करेल, कारण तसा सेम प्रिशूसाठी आहे. सो आम्हाला ते ट्युनिंगच्या हिशोबाने खूप छान झालं आहे. तर चला आता मी जेवण करून घेते. बाकी काय होतं ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. जेवण वगैरे झालं आणि प्रिशूसाठी ज्या प्रीस्कूलच्या बुक्स मागवल्या होत्या तर त्या आलेल्या आहे. एक पार्सल कसं आहे ते मी आधी ओपन करते आणि तुमच्यासोबतही शेअर करते. सो मी आता पार्सल ओपन केलं आहे. ॲक्च्युली मला व्हर्टिकल व्हिडिओ शूट करायचा होता, त्याच्यासाठी म्हणून मग मी पार्सल ओपन करून घेतलं. आता तुम्हाला दाखवते मी क्वालिटी. तर खूप अमेझिंग अशी क्वालिटी आहे. आणि खरं सांगू का प्राईज वाईज हे खूप बेस्ट आहे. मी खूप जास्त रिसर्च केलं आणि खूप जास्त शोधल्यानंतर खूप सारे रिव्ह्यूज बघितल्यानंतर मी हे परचेस केलेलं आहे. सो तुम्हाला परचेस करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते. तुम्हाला दाखवते मी यामध्ये ऑप्शन्स किती आहेत. आता मी फ्रंट कॅमेराने शूट करते पण तरीसुद्धा तुम्हाला बॅक कॅमेराने क्लिअर मी साईडला दाखवतेच. बघा, हे आहे व्हेजिटेबल्स, त्यानंतर हे आहे बॉडी पार्ट्स, त्यानंतर याच्यामध्ये नंबर्ससुद्धा आहे, याच्यामध्ये शेप आणि कलर्ससुद्धा आहे. त्यानंतर यात पेटची इन्फॉर्मेशन आहे, ॲनिमल पेटची इन्फॉर्मेशन वगैरे, व्हेकलची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर ABCD आहे, फ्लॉवर्स आहेत, इथे बर्ड्स आहे, त्यानंतर वाईल्ड ॲनिमल्स आहे, फ्रूट्स आहेत आणि गुड हॅबिट्ससुद्धा आहे. सो ही ना पूर्ण 12 पुस्तकं आहेत. 7, 8, 9, 10 हां 12 पुस्तकं आहेत ही. आणि क्वालिटी खरं सांगू का खूप अमेझिंग आहे. आणि यातले जे चित्र वगैरे बघाल ना तर खूप मोठी मोठी आहे. तर मी असं ऐकलेलं की म्हणजे मी स्वतःसुद्धा ते शिकलेली की व्हिज्युअल्स आहे ना त्याने लवकर लर्निंग होतं. त्या आपला ब्रेन व्हिज्युअल्स लवकर कॅप्चर करतो. लाईक व्हिडिओ असेल, फोटो असेल, त्यातून सांगितल्यापेक्षा बेटर. म्हणून मग मी हे मागवले आहेत, कारण याच्यामध्ये चित्र पण मोठी मोठी आहे. एक लर्निंग बद्दलचा इंटरेस्ट बिल्ड होतो बाळांमध्ये. आणि आता जी ग्रास्पिंग पॉवर असते ना त्यांची, आता जी एज आहे लाईक प्रिशू आता 19 महिन्याची आहे, तर हा जो पिरियड आहे ना यामध्ये त्यांची ग्रास्पिंग पॉवर खूप छान असते. सो ते गोष्टी लवकर शिकतात. जसं मी बोलली बॉडी पार्ट्सचं, तिला आम्ही सांगितलं सुद्धा नाही, तिला कसं ते यायला लागलं ना कळलं सुद्धा नाही, लाईक वस्तूंचं सुद्धा. सो या गोष्टींना त्यांना खूप लवकर आता शिकतात. म्हणून मग मी डिसाईड केलं हे प्रीस्कूलचे बुक्स आणायचे, कारण मी इन्क्वायरी केली तर प्रीस्कूलमध्ये सध्याच नाही टाकू शकत आणि प्रीस्कूलची जी फीज आहे ती खूप जास्त आहे त्या मानाने. तर मग मी विचार केला की हे तिला शिकवते आत्ता. कारण काय आहे, आमच्या वेळेस जसं होतं म्हणजे बरेच जण या गोष्टीशी रिलेट करत असणार की एज्युकेशन सिस्टम वगैरे तेवढी जास्त स्ट्रॉंग नव्हती ॲज कम्पेअर्ड विथ कॉम्पिटिशन. कारण आता पुढे कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. म्हणून मग आत्ताचे माझ्यासोबतचे जसे किती जण आहे ज्यांना इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा बोलता येत नाही, समजायला सोपं जातं पण बोलता येत नाही असं. सो मला असं होतं की प्रिशूला मी जे एज्युकेशन देईल ते त्या लेवलचं असलं पाहिजे, कारण आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. आणि मला वाटतं हे प्रत्येकच पॅरेंट्सचं असतं. त्यासाठी रेडी करायला ना त्यांना आता ज्या गोष्टी समजेल त्या गोष्टी त्यांच्यावर छान असर करतील. आता मी ना मराठीमधल्या पण बुक्स बघितल्या, पण मराठीमध्ये बुक्स अवेलेबल नव्हत्या. जसं मी सांगितलं मी खूप रिसर्च केलं आणि रिव्ह्यूज वगैरे बघितले. इंग्लिशमध्ये समजायला, ते शब्दाचं उच्चारण करायला तिला कठीण जाईल, कारण ती खूप लहान आहे. पण ना यामध्ये चित्र मोठी मोठी आहेत, शिवाय इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. पण आम्ही तिला सांगताना सुरुवातीला मराठी सांगू, कारण असंही व्हायला नको की एकदम मग मराठीत जमत नाही आहे किंवा असंही व्हायला नको की इंग्लिशमध्येच कळत नाही आहे. त्यासाठी म्हणून एक इंटरेस्ट बिल्ड व्हायसाठी, कारण जसं मी बोलली मी अंगणवाडीमध्ये सुद्धा इन्क्वायरी केली,
त्यांचंही असं होतं की आत्ताच नाही टाकू शकत किंवा आत्ताच नाही घेऊ शकत. त्यासाठी म्हणून म्हटलं हे एक खेळणं सुद्धा होते. तिला एक अक्षर ओळख म्हणू शकता, नंबर्सची ओळख, एक वस्तूंची ओळख, भाज्यांची ओळख, असं प्रत्येक गोष्टीची ओळख व्हायसाठी. तर ही 12 पुस्तकं आहे. यामध्ये प्रत्येक गोष्ट आहे. लाईक बर्ड्स आहेत, फ्लॉवर्स आहेत आणि काय नाही आहे असं म्हणू शकतो आपण. सगळंच यामध्ये आहे. सो तुम्हालाही जर तुमच्या मुलांसाठी परचेस करायचं असेल ना, मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथनं परचेस करा, कारण मी खूप रिसर्च करून हे मागवलेले आहेत. तुम्ही तिथनं मागवाल तर तुम्हाला एक क्वालिटीसुद्धा छान रिसीव्ह होईल, कारण मला छान क्वालिटी रिसीव्ह झालेली आहे. जसं तुम्ही बघू शकता. खरंच हे त्यांना दिसायलासुद्धा सोपं आहे, समजायलाही सोपं आहे आणि प्रत्येक गोष्ट क्लिअर आहे याच्यामध्ये. लाईक हे हॅबिट्स असतील, ॲनिमल्स असतील, प्रत्येक गोष्ट क्लिअर आहे. सो सांगताना तरी आम्ही तिला मराठीमध्येच सांगणार आहोत की आता जसं हे टोमॅटो आहे, सो तिला हे सांगू की हे टमाटर आहे, त्यानंतर हे वाटाणा आहे, असं सांगताना आम्ही हे तिला मराठीमध्येच सांगू. पण नंतर तिला हळूहळू त्या गोष्टी शिकवेल असं. तर हे बुक्स खरोखर खूप छान क्वालिटीचे आलेले आहे. बाकी आता आईबाबा यायचे आहेत. मला थोडा आराम करायचा हाच चान्स आहे पिशू उठेपर्यंत. आता ती उठेलही. तर मी आता थोडासा आराम करते, कारण डोकं खूप डेंजर दुखत आहे. गोळी घेतली नाही मी, कारण पिशूला ऑलरेडीच बरं नाही आहे आणि मी गोळी घेतल्यानंतर मग तिने फिट घेतल्यावर आणखी परत तिला ताप येऊ नये यासाठी, कारण आता तिला ताप काहीच नाही आहे आज. म्हणून मग मी काही गोळी घेतली नाही डोक्याची. मला त्रास खूप होतो आहे. स्वतः झोपते. बाकी काय होतं आहे ते तुमच्याबरोबर पुढे शेअर करते. तुम्हाला माझे हे बुक्स कसे वाटले ते नक्की सांगा. आणखी 2 पार्सल यायचे आहेत बाय द वे. ते आल्यानंतर मी पूर्ण शेअर करेल. पिशू कशी रिॲक्ट करते ते सुद्धा शेअर करेल. आता तर तब्येतीमुळे मला नाही वाटत ती रिॲक्ट करेल, पण तरीही सुद्धा. सो व्हिडिओला कनेक्ट करा. पिशू मॅडम उठल्या आणि ये बेटा इकडे. तिला मी आत्ताच जबरदस्तीने उभं केलं आहे. रडू नाही सोना, कारण तिला ना असं उभं राहण्याचा कॉन्फिडन्सच नव्हता, पाय खूप पकडल्यामुळे. ये इकडे. आणि ती चालतही नाही आहे, पकडून पकडूनच चालत आहे फक्त. हे पाय प्रिशू, आता आपण काय खाल्लं? काय खाल्लं? आईश खाल्लं. मग मी इथे कलिंगड चिरलेले आहेत. हे पा. आणि तिला 1-2 चारले ते तिने सांडवले. मी दाखवते का. हे पण खाली टाकलं, हे पण खाली टाकलं. त्याच्यानंतर मी तिला जबरदस्तीने चारलं एक थोडंसं, तर तिला ते आवडलं आणि तिने ते खाल्लं. मी तिला आईस्क्रीम आहे असं म्हणून चारलं आणि तिने ते खाल्लं आईस्क्रीम समजूनच. तर आई नेहमी म्हणते की बाळाला जबरदस्तीने खाऊ घालायचं असतं, मग ते बरोबर खातात. सो नवीन चव त्यांना इंट्रोड्यूस करणं खरोखर खूप आवश्यक आहे. आता मी तिला चारलं तर तिने ते बरोबर खाल्लं. मग आता मी तिला कलिंगड देत आहे, कारण ना तापामुळे वगैरे आपल्या शरीरातलं पाणी खूप कमी होतं आणि कलिंगड हा बेस्ट सोर्स आहे. सो आता मला आणखी बाबाला फोन करून सांगायचं आहे कलिंगड आणायला, कारण त्यांनी ठेवलं होतं ते मी पूर्ण खाऊन घेतलं. अगदी थोडंसं अर्धच शिल्लक होतं, पण ते मी खाऊन घेतलं आता. तर आता त्यांना आणायला सांगते. हे पाहिजे या मॅडमचं काय झालं? शी. आता तिला बरोबर सांगता यायला लागलं. शी करायची असली, सू करायची असली तेव्हा तर सांगत नाही, करून झाल्यावर सांगते. पण शी करायची असली तर सांगते, असं आहे. तो तिला आता ताप वगैरे काहीच नाही आहे. आता मी तिला थोडा वरण भात खाऊ घालते, कारण तिला भूक लागली आहे. शी लागली असं म्हणूनच ती उठली, पण ती शी काही करत नाही आहे. तर चला आता पार्थचा फोन येतो आहे, त्याच्यासोबत बोलते. आपलं आली आहे. आईबाबा घरी आल्यानंतर प्रिशू मॅडम जो चार्ज झाला ना, तर मग व्यवस्थित ती उठलीसुद्धा, ती खेळलीसुद्धा आणि ती छान चालायलाही लागली. तिचा पाय थोडा दुपारी जास्त काढलेला, पण आता तिचा पाय पूर्णपणे ठीक आहे. मला एक अर्जंट क्लायंट होतं. 2-3 वेळा असं झालं संडेला, त्यांना फक्त सॅटर्डे संडे सुट्टी असते. सो 2-3 वेळा असं झालं, त्यांचं आणि माझं टायमिंग काय मॅच झालं नाही. सो त्यांचं आज अर्जंट होतं, म्हणून मग मी शॉपला आली. आता माझं ते क्लायंट करून झालेलं आहे. आता मी घरी जाते आणि बाकी सेलिब्रेशन ॲज सच काही प्लॅनिंग नाही आहे. तर फक्त काय आईने माझ्यासाठी छान अशी बासुंदी बनवलेली आहे. दरवर्षीचं असतं, कुणाचाही बड्डे असला की त्या व्यक्तीच्या आवडीचं बनवायचं आणि ज्याला जे पाहिजे आहे त्या, म्हणजे जे गरजेचं आहे ते द्यायचं असं. तर चला आता बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर घरी गेल्यानंतर शेअर करते, कारण आज तरी मला असं होतं की आज मला पूर्ण टाईम प्रिशूसोबत राहायचं होतं, पण काही इलाज नाही, असं आहे. तर चला आता मी घरी जाते. बाकी काय होतं तो तुमच्याबरोबर पुढे एक शेअर करते. घरी आली आणि मी घरी आल्यानंतर श्रेयाने मला तिने गिफ्ट दिलेला ड्रेस घालायला सांगितला आणि मला थोडंसं रेडी व्हायला सांगितलं. तर मला असं वाटतं की माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन करणार आहे. सो मी पटापट बीबी क्रीम लावलं, लिप क्रान लावले आणि पटकन ड्रेस घालून घेतला. सो ड्रेस ना खरंच खूप छान दिसतोय. तुम्हाला हा माझा ड्रेस कसा वाटला ते नक्की सांगा. आणि बाकी आता काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगते, पण नक्कीच काहीतरी होणार आहे सेलिब्रेशन. डोळे बंद कर 1 मिनिट. आईला घेऊन ये तिथे बसायला लाव. डोळे बंद कर. इथं बस.
तिकडे सगळं उघडू? थोडी उघड आता उघड उघड वाव केक प्रिशू माझा बर्थडे ये मला वाटलंच होतं माझ्या बर्थडेचं सेलिब्रेशन करणार आहेस प्रिशू. अरे हॅपी बर्थडेचं म्युझिक लाव काय तुझ्या ह्याच्यामध्ये लाव. तर हा आहे माझा बर्थडेचा केक. खरंच खूप सुंदर असा केक आहे आणि मला अजिबात यावर्षी एक्सपेक्ट नव्हतं की माझ्या बर्थडेचा केक आणून सेलिब्रेशन होईल. त्यानंतर आई इथे मला औक्षण करत आहे. बाकी कोणीच नाही आहे कारण बाबाला यायलासुद्धा खूप वेळ आहे. आत्या येणार होत्या पण त्यांचं येणं कॅन्सल झालं आहे आणि हा ड्रेस खरंच माझ्यावर छान दिसतोय. श्रेया इथे बर्थडेचं म्युझिक लावत आहे आता आणि बाकी मग आम्ही केक कट करणार आणि बाबासाठी वगैरे केक ठेवून देणार. इकडे आमच्या गप्पा गोष्टी करत करत ते सर्व चाललेलं आहे. पण खरं सांगू का मला खरोखर एक्सपेक्ट नव्हतं आणि मी खूप खुश झालेली आहे. कारण मला तरी केकशिवाय बर्थडे सेलिब्रेशन हे इन्कम्प्लीट वाटतं. म्हणजे माझं तरी असं आहे. पण श्रेयाने मला आधीच सांगितलेलं की दीदी केक काही आणणार नाही आहे. सो मी त्या प्रिपरेशनमध्ये होती मेंटली. पण केक आणलाय सो मी हॅपी आहे. फोटो शूट करायला तर काहीच नाही. फोटो कसे घ्यायचे आईच्या याच्यात युट्यूब लावायला ये ग कापू काय काप ना. हॅपी बर्थडे तर म्हणा. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू प्रिशू हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे टू यू. बाहेर येता खाली येता डान्स करतो इथं कर डान्स. नाच. हॅपी बर्थडे थांब 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 परशू. हे घे हा थांब फोटो क्लिअर नाही येतो. का तुम्ही हो घ्या. आवडते का तुम्हाला. एक्सपोर्ट आहे ना असं सारं दिसतं काय अनप्लेट. मला हे कधी नाही रे आज काय पाहिजे केक 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 म्हणायचं काय केक पाहिजे. बोला आईला माग. आणखी काय पाहिजे. आईला बर्थडेची पार्टी माग. काय पाहिजे ये सोना. काय पाहिजे बर्थडे पार्टीसाठी. हा असं नाचू. बरं बरं. आम्ही आत्ताच केक कट केलं. तिने जसं मला म्हटलं की डोळे बंद करू नये तेव्हाच मी समजली की काहीतरी सेलिब्रेशनच आहे. खूप छान असा केक मागवलेला. तर फर्स्ट टाइम आम्ही मिक्स फ्रूट या फ्लेवरचा ट्राय केला पण खरंच छान आहे. नाही तर मला रसमलाईशिवाय कोणतेच केक आवडत नाही. याही वर्षी मला असं होतं की जर केक आणला तर रसमलाई आणला पाहिजे पण मिक्स फ्रूट आणला. आता आम्ही हा केक खातो. त्याआधी ना प्रिशू कधीच केक खात नव्हती. प्रिशूला केक अजिबात आवडत नव्हता पण यावेळेस तिने सुद्धा ट्राय केलाय आणि तिलाही खूप आवडलाय आणि ती वेटिंगवर आहे आता केक द्यायसाठी बघा. सो असं आहे. तर तुम्ही सुद्धा या माझ्या बर्थडेचा केक खायला आणि बाकी काय होतं ते मी तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. आता पहा आमचं काय सुरू आहे. श्रेयाला नंतर लक्षात आला हा क्राऊन लावून व्हिडिओ काढायचा फोटो काढायचा. सो आम्ही हा क्राऊन लावून फोटो काढायला लागलो पण प्रिशू मॅडमच लावत आहे. कशी दिसते प्रिशू. सो असं आहे. तर फोटो असे काढायचे खूप छान वाटत आहे मला पण कोणीच नाही आहे आज कारण पार्थ पुण्याला आहे आणि बाबाला यायला खूप वेळ आहे त्याच्यासाठी म्हणून चला आता पटकन जेवण करायचं आहे. खूप छान वाटलं. केक कसा होता. खूप मस्त होता. डायरेक्ट आणला यावेळेस कस्टमाइज नाही करून घेतला. इट्स ओके. दरवर्षी आम्ही केक कस्टमाइज करून घेतो पण यावर्षी तसाच आणलेला आहे. विष्णू सांग फोटो कसे काढायचे सांग. असे असे फोटो कसे काढायचे. आणि हा ड्रेस सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. यातला जो मेहंदी कलर आहे तो मी नंतर घालणार आहे पण हा ड्रेस खरंच खूप छान दिसत आहे. आयुष कुठे म्हणते आता दीदी सांग. आयुष काय? पार्टी विचारत आहे ती. आयुष आयुष काय पाहिजे आता. मला जे म्हटलं आता ते म्हणणं. आयुष पाहिजे. बघा आता आम्हाला पार्टी पण पाहिजे आईस्क्रीमची. आयुष कुठे आहे. प्रिशू
काय बेटू? माझी प्रिन्सेस कशी दिसत आहे, मी कशी दिसत आहे, दोघी आम्हाला नक्की सांगा. तर चला आता मी चेंज वगैरे करून घेते कारण जेवण करायचं आहे. ड्रेस चांगला आहे, चांगला ड्रेस घालून ठेव, म्हणजे काढायची तर इच्छा होतच नाही, पण तरी सुद्धा. हो अरे बापरे, तिच्या बाळाला घ्यायचं राहिलं ना व्हिडिओमध्ये. हे पा माझी नातीचा ड्रेस खूप जुना झाला आहे, पण ठीक आहे. प्रिशूनी ह्याला सुद्धा केक चारला. इथं ठेवू म्हणते बाबा, बाळ घे. आता जेवण करायचं आहे. जेवणामध्ये सुद्धा माझं फेवरेट आहे म्हणजे बासुंदी. काय बघा, तिला आता बाळच घ्यायचंय. तर चला मी आता चेंज वगैरे करून घेते, त्याच्यानंतर मग बाकी काय होतं ते पुढे शेअर करते. सो आता केक कटिंग वगैरे सर्व झालं. मी चेंज वगैरे करून घेतलेलं आहे. आणि प्रिशूला ना माझं टिकली काढायचा खूप जास्त छंद आहे. ती टिकली काढते आणि फेकते, त्याच्यामुळे मी आता तिचा टिक्काच लावून घेतला आहे. तर आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते कारण ऑलरेडी ब्लॉग खूप जास्त लॉंग झालेला आहे. तुम्हाला माझ्या आजचा हा बड्डे ब्लॉग कसा वाटला ते सांगा. स्पेशल असं काही सेलिब्रेशन नव्हतं, कोणीच नव्हतं, पण तरीही सुद्धा तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. प्रिशूचे बुक्स, त्यानंतर माझे बड्डे गिफ्ट्स वगैरे हे सर्व कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.